प्रेक्षको नमस्कार. आज 30 डिसेंबर महानगरपालिका निवडणुकीचा आजचा खरं तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि आपण पाहताय आपला आजचा विशेष कार्यक्रम. काय घडलं काय बिघडलं. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका तब्बल 9 वर्षांनंतर लागत आहेत आणि या 9 वर्षांमध्ये जे माजी नगरसेवक असतील, जे कार्यकर्ते असतील, त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने कामं केलीत, लोकांमध्ये राहिलेत आणि कधीतरी निवडणूक लागेल आणि आपल्याला त्याची संधी मिळेल या आशेने अनेक इच्छुक उमेदवार होते. त्यात काही गुडघ्याला बाशिंग बांधून होते आणि यामध्ये अनेकांचं खरं तर हिरमोड झालेलं आहे. काय घडलं काय बिघडलं याचाच खरं तर आपण सविस्तरपणे या ठिकाणी आढावा घेणार आहोत. शेवटी काही कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, अनेक ठिकाणी आक्रोश झालेला आहे. शेवटच्या क्षणी काही मिनटं बाकी असताना काही उमेदवार AB फॉर्म घेऊन पळताना आपण पाहिलेलं आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका. नेत्यांनाही माहिती आहे की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी किती महत्त्वाच्या आहे. जे नेते स्वतःच्या निवडणुकांमध्ये, मग ती विधानसभा असेल, लोकसभा असेल, या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या जोरावरती लढतात, जिंकतात, त्यांच्या निवडणुकांचं अचूक प्लॅनिंग करतात. खरंच या नेत्यांना यांच्या कार्यकर्त्यांसाठी हे प्लॅनिंग अचूक करता येत नाही का? रात्रभर खलबत्त करत बसतात, शेवटच्या क्षणापर्यंत अनेकांच्या उमेदवारा रखडून ठेवतात, मीडियाला गाफील ठेवतात, उमेदवारांना गाफील ठेवतात आणि मर्जीतल्या उमेदवारांना सोयीस्करपणे त्या ठिकाणी आपल्या पक्षाचे AB फॉर्म देतात. ह्या सगळ्या पडद्यामागे घडत असणाऱ्या घडामोडी आपण नेहमी पाहत असतो. आजच्या दिवशी अनेकांची अशीच धावपळ झाली. अनेक जे निष्ठावंत होते, खरं तर हा खूप मोठा फटका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला बसू शकतो. कारण आपण जर का पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर 128 नगरसेवकांसाठी असणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये शहराध्यक्षांकडे जवळपास 650पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या. आता त्याच्यामध्ये काय घडलं आहे काय बिघडलं आहे, खरं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची असणारी शिवसेना यांची युती होणं अपेक्षित होतं, युती होणार होती, त्या पद्धतीच्या घडामोडी सुरू होत्या, बैठका सुरू होत्या. मात्र नेमकं बिघडलं कुठं तर हे आता उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. कारण त्या ठिकाणी युती झाली नाही. भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढणार आहे, तर ही युती तुटली असं या ठिकाणचे शिवसेनेचे नेते, मावळ लोकसभेचे खासदार अप्पा बारणे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर या ठिकाणी 3 पक्ष प्रामुख्याने समोरासमोर लढणार आहे, ज्यामध्ये अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी. खरं तर अनेक इच्छुक उमेदवार ज्यांना भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मिळाली नाही ते शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काही अपक्ष असतील, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. हे चित्र त्या दिवशी माघार होईल, त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र या सगळ्या गोष्टीतून समोर आली की ज्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली त्या अनेकांना गाफील ठेवून या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही आणि कुठेही बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी सगळ्याच पक्षांनी अचूक पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलं. मर्जीतल्या उमेदवारांना AB फॉर्म देऊन टाकले आणि बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी इच्छुक उमेदवारांना गाफील ठेवून शेवटपर्यंत झुलवत ठेवलं आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही. खरं तर हा सगळा एक संशयास्पद विषय वाटतो की जी राज्यामध्ये सरकार आहे, जे महायुती सरकार आहे, ज्यामध्ये अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील आणि भाजप असेल, खरं तर आपण पाहतो की हे 3च पक्ष या संपूर्ण त्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे. निवडणुकीत हे एकमेकाच्या विरोधात लढत आहे. तर या ठिकाणी विरोधात लढत असताना खरंच हे विरोधात आहे का फक्त कार्यकर्त्यांसाठी दाखवलं गेलं आहे? मग ही पळवापळव, एक शेवटच्या क्षणाला AB फॉर्म देणं, हे काय नाट्य घडलेलं आहे? काय वरती खलबत्तं नेमकं झालं आहे? आणि या सगळ्या गोष्टीतून भारतीय जनता पार्टीने काही साधून घेतलं आहे का? अजितदादाच्याही पक्षाला तेवढं साधता आलं नाही. एकनाथ शिंदेंचं आपण जर पुण्यामध्ये पाहिलं तर दंगेकरांची झालेली बिकट अवस्था आपण पाहिली की मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी दंगेकरांना वन फिरावं लागलेलं आहे. तर या ठिकाणी अप्पा बारणे जे शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे खासदार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी महायुतीमधून त्या ठिकाणी जागा वाटपामध्ये आपल्या मुलाची जागा सोडून घेता आली नाही. त्यांनाही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी लढावं लागतं आहे. तर अनेक असे दिग्गज उमेदवार आपण पाहिले की ज्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळालेली नाही. काय घडलं काय बिघडलं आजच्या या विशेष भागामध्ये तुम्ही पाहताय. खरं तर जे घडलं आहे
की ज्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत सतरंज्या उचललेल्या आहेत त्यांना मात्र उमेदवारी मिळालेली नाही आणि लोकशाहीमध्ये कुठेतरी कार्यकर्ता ही निवडणूक लढला पाहिजे, मात्र त्याला त्या ठिकाणी बंडखोरी त्यांनी करू नये म्हणून शेवटच्या अर्ध्या तासात 1 तासात पक्षाने AB फॉर्म दुसऱ्याच उमेदवारांना दिले आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उमेदवाऱ्या दिलेल्या नाही. त्यामुळे त्यांचं गणित बिघडलेलं आहे. ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र त्या ठिकाणी मेहनत करून आपल्या पक्षाला मोठं करण्याचं काम केलं, मात्र आजच्या या निवडणुकांमध्ये त्यांना AB फॉर्म मिळालेला नसल्याने त्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या परिवाराचा आणि संपूर्ण त्यांच्या असणाऱ्या जो काही त्यांचेही कार्यकर्ते असतात त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिरमोड झालेला आहे. तर ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. पुढे काय घडले, काय बिघडले, माघारी झाल्यानंतर याचं चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.